ACN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे। महाजल तसेच जलजीवन मिशन सारख्या योजना अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थ महिलांनी केली आहे। महिलांच्या म्हणण्यानुसार तब्बल 2 महिन्यानंतर पाणी मिळत असून त्यामुळे दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे। किमान 8 दिवसाआड तरी पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शेकडो महिला आज जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात धडकल्या। यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा अभियंत्यासमोर महिलांनी आपली कैफियत मांडली। लवकरात लवकर प्रशासकीय स्तरावरील कामकाज पूर्ण करून रायपूर गावात नियमित पाणी पुरवठा सुरू होण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। देखो, हमारे गांव में पिछले कुछ सालों से 10 कोटी के आसपास पैसे शासन ने खर्चा करी। जल जीवन मिशन योजना 4 कोटी 25 लाख, महाजल योजना 3 कोटी 37 लाख और ग्राम पंचायत ने जवळपास 2 कोटी रुपए खर्चा करे पानी के ऊपर। बाकी आज तक हमारे गांव को 10 थेम पानी नहीं है। ये 10 कोटी रुपए खर्चा कहाँ पर हुए, कैसा हुए, ये हमारी डिमांड लेकर हम लोग गवर्नमेंट के पास में, यहाँ पर सीओ साहब के पास में, कार्यकारी अभियंता, पानी पुरवठा विभाग, इनके पास में ये सब महिलाओं को लेकर यहाँ आए कि उसका चौकसी लगाकर हमारे गांव को पानी दो। हम पानी के लिए बहुत तरसते हैं। पानी रायपुर गांव को अगर मेहमान पावने, आज रायपुर गांव की मैयत छोड़कर हम सब लोग यहाँ पर आए। वहाँ पर एक नौजवान लड़के ने आज फांसी लिया। वो फांसी लिया तो उसके वहाँ पर 50 गांव से मेहमान आए। उनको पानी हमने देना कहाँ से? पानी रायपुर गांव में नहीं है। वो सब मैयत को छोड़कर ये सब लोग यहाँ पर आए हुए हैं। तो मैं कृपया विनंती करता सीओ साहब से और कार्यकारी अभियंता साहब से कि हमारे गाँव को पानी दिया जाए। आलेलो आहे, रायपूर गावून आलेलो आहे। भीमराव सोनवणेची लक्ष्मी आहे। या गावात मध्ये आज रोजी पाणी पुरवठा नाही म्हटल्यानंतर बुढ्यानं काय करायचं? आज त्यांचे जरा लेखायले जर ते यशन असलेलं या येसनात मध्ये ते नाल्यावर मोऱ्यावर लोळतात, त्या आई बाबाला त्यांना पाणी कुठून आणायचं? आज रोजी येरीला काटे लावल्या। आज मळे ना पाणी होतं तर आम्ही पाणी काढून आणून आम्ही पाणी पुरवठा करीत होतो, लेकरं बाळा पोषित होतो। आज त्यांनी कुपाट्या लावल्या, त्यांनी माळे काढून राहिले, गहू भिजून राहिले। कुपाट्या लावल्यावर आम्ही पाणी कुठून आणायचं? या गावाले कुठं हापशी नाहीये। या गावात म्हणजे गल्लोगल्ली नाही हिंडा, तिथं हापशी नाहीये। आम्ही हापशीहून पाणी आणलं असतं। आम्ही एका लेकराला 5-10 रुपये देऊन आम्ही हापशीचं पाणी आम्हाला तयार केलं असतं की चला ह्या लेकराला 5 रुपये देऊ आणि हापशीचं पाणी आणून आपल्याला आपल्या घरात मिळवून पाण्याचं करू। आज भिकारी जर आलेला त्यांना म्हणला आम्हाला जेवायचं तर आम्हाला पाण्याची फिकार पडते। आज 2 महिन्याचं पाणी त्याच्यात जीव पडते। आम्ही पाणी घ्यायला गेलो तर जीव आरवतो आणि त्याच्यातलं पाणी काढून सन्या आणि आम्ही आमचा घरात मध्ये पाण्याचं मिळवण करतो। आज किती मीटर नामाला नागटायनं पाणी आणायला जावं लागते। बुढ्यानं कसं आणायचं पाणी? बुढ्यानं कसं पाणी भागवायचं आणि लेकरा वाळायला कसं पाणी पुरवायचं? लेकरं जर नादान असले, आज गरिबी नाचारी असती, लक्ष्म्या कामाला जातात, बुढ्याजवळ एवढे लेकरं सोडून जातात, त्यांना पाणी आणायचं का? मजुरी का पाहायची? कुठून पाणी आणायचं? या रायपूर गावाला पाणी मिळालंच पाहिजे। आम्हाला स्पेशल ऑडिट पाहिजे। त्या गावाचं ऑडिट पाहिजे। पुन्हा पाणी येत नाही, 2-2, 3-3 महिने होतात पाणी येत नाही आणि आमच्या पाण्यामध्ये किडे आळे पडतात। आणि ग्रामपंचायत मध्ये 10 कोटी आम्ही खर्च केले, मग कुठे केले यानं दाखवायला पाहिजे आम्हाला। आणि 2-2, 3-3 महिला पाणी आणावं लागतंय। म्हातारे कोतारे असतात, त्यांना पाणी भेटत नाही। कधी हापशी 3 वर्ष झाली पाईपलाईन झाली, पण 3 वर्षातही आम्हाला असे 1-2 महिने होतात पाणी आलं नाही। 3 वर्षापासून आम्ही काय करणार? मग टँकरनं पाणी घ्यावं लागतं इकत, टायमावर पाणी भेटत नाही आम्हाला। तुझी मागणी काय? आम्हाला 8 दिवसाला पाणी पाहिजे, 8 दिवसाला पाणी आलंच पाहिजे आणि आम्हाला स्पेशल त्यांचं ऑडिट झालंच पाहिजे। आमची ही मागणी आहे।
तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.